गुलाबराव, अहो नळपट्टी कधी भरताय? ग्रामसेवकांनी सांगायला सांगितलं सगळ्यांना. हे आलं एक बिनपगारी फुल अधिकारी साऱ्या गावाची धुवायची याच्याकडेच जणू. अरे भारत्यान भारत्यान तू काय तुझ्या बापाचा असले का सांगतो रे हा? अहो तसं नाही, काम आहे माझं. आता कसा जागेवाला त्यो ए बाबा, अरे तू नुसती नळपट्टी मागा येतो पण त्या नळाला पाणी येतंय का? येतंय का पाणी येतंय हा अहो पण कसं आहे माहितीये का गुलाबराव यांचं, नळाला पाणी नाही आलं तरी नळपट्टी भरायची. म्हणजे काय आहे, पाणी येऊ नाही येऊ नळ आलेत ना तुमच्या दारात, अशी दारं झाली यांची. म्हणजे बायको पॅन्ट घालणारी असली तरी चालेल, पण सणावाराला नावाला का होईना लुगडं घ्यायचं तिला. अशी तर आहे वय. हा चला येतो मी गुलाबराव. लय अवघड झाले बघा पाण्याचं म्हणजे ना प्यायला नाही तर धुवायला कुठून यायचं, लय बेकारी बाबा पाण्याची. येतो मी. लईच डोकं चाविते बाई फार. बर मला सांग किती पट्टी भरायची? जास्त नाही, हा फक्त 500. 500? अरे इथं तांबाखूची पुडी घ्यायला 10 रुपये नाही आणि तू म्हणतो लई नाही जास्त नाही फक्त 500. फक्त काय झाडाला आलायचं का काय 500? इथं बावळा. बरं ऐक, एक आयडिया हा. 500 रुपये मी नळपट्टी भरीन. तुला माव एक काम करावं लागेल. आपण काम सक्सेस झाल्यावर तुला डायरेक्ट 100 रुपये देईन बा. हा होय. हा. काय काम आहे? नाही ते असे माझ्या बायकोनी ना माझं कोणाला सांगू नको. नाही नाही, माझ्या बायकोनी माझं फार 5 दारां बसवलेली. मान्याकडून पगार बी तीच घेते. मला फार असं आहे ना, म्हणजे फार पैसेच देत नाही. तांबाखूला मागितले 20 रुपये, 10 रुपये टॅक्स. हे एवढी काय करू मी, याच्यात कुरकुरे सुद्धा येत नाही. आणि त्याच्यामुळे आपण अशा आयडिया करू, तू घरी यायचं आणि मग फक्त म्हणायचं 1100 रुपये काय आहेत, मग त्याच्यातले 100 तुला, 1000 मला, 500 नळपट्टी, 500 माझ्या खिशात. काय घोटाळ्याचं व्हायचं नाही ना? अरे 22 सरपंच गुलाबराव असताना तू कशाला काळजी करतोस? हा चालते. डन डन. चला.